मंदिर काढायचं आहे. भंडारा डोंगरावर फक्त मंदिरच नसून ह्या गोष्टी पण आहेत, हे खरं पहिल्यांदा कळलं आहे. गौतम बुद्धांचं आहे, स्तंभ आहे, गुहा आहे मागच्या साईडनी, आणि एवढं सगळं एक 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 आम्ही आता चाललो आहे. हळूहळू हळू 25 वर्ष 30 वर्ष झालं इथं राहतोय तरी माहित नाही आपल्याला. हा ना, मंदिर आहे म्हणून इथं मंदिर आहे. हो आहे, त्याच्यावरती कोरलंय ते काय. हा ना, आणि रेडीमेड दगड आहे ना, तो अख्ख्या दगडातून कोरून कोरून काढलेलं आहे ते सगळं. काय इथं काय आहे बापरे. वरती मंदिरात आलोय आणि सगळ्यांना प्रसाद चहा भेटलाय मंदिरात आल्यावर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज रविवार, सुट्टीचा दिवस, मस्त आराम करायचा. पण नाही, आम्ही ठरवलं आज ट्रेकला जायचं. आणि रोज सकाळी व्यायामाला आम्ही भेटतच असतो, पण आज काही भाऊ आहेत, काही मित्र आहेत, ते भेटत नाही. म्हणून मग आम्ही ठरवलं की आज सगळे मिळून जाऊया ट्रेकला. यात्रेच्या वेळेस आम्ही एकत्र गेलो होतो, त्याच्यानंतर आज भेटतो आहे सगळे परत. आणि तीही ट्रेकच्या निमित्तानं, म्हणजे व्यायाम पण होईल आणि भेट पण होतील, गप्पा वगैरे होतील. ही सगळी भेट, गप्पा, मज्जा मस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढे, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. उशीर झाल्यामुळे गोरडेश्वर थोडा यायला पण लेट होईल, कारण बाकीच्यांना कामाला जायचं आहे. म्हणून आम्ही भंडारा डोंगराच्या दिशेने निघालेलो आहेत. ही एक गाडी आणि अजून एक मागे एक गाडी आहे. आम्ही सगळे मिळून चाललो आता भंडारा डोंगराला. हॉटेल पाशी आलोय आता भंडारा डोंगर आहे बघा. सुट्टी कामात जावं लागतं म्हणते मारचंडी. चलो हे बघा, चालू झाले ट्रेक. आणि गोरडेश्वरला जायचं होतं, पण निघायला उशीर झाला, त्याच्यामुळे म्हटले नको, भंडारा डोंगराला जाऊ, लवकर जाणं होईल, परत कामं बी आहे सगळ्यांना. त्यामुळे बघा इथून सगळे निघाले आणि चालू केलं आहे आम्ही ट्रेक. आणि आता भंडारा डोंगर म्हणलं का एवढं काही अवघड नाही आहे, होऊन जाईल लगेच. लय दिवसातून आले बस सगळे परत एकत्र, यात्रेला आले ते. त्यात बी याच्यातले काही जण यात्रेला नव्हते, म्हणून आता गप्पा चालू आहे, सगळ्यांच्या गप्पा मारत जाऊ. दुसरी वाट कोणती आहे खरं, जायचं का मग त्या वाटेने? चालेल, एक डांबरीचा रस्ता आहे, तिकडून जाता आपण ऑफ रोडने जाऊ, जरा दुसऱ्या रोडने जाऊ. चला इकडून, हे इकडून जायचं ना? काय नाही चला इकडून, चला मग चला चला सगळे होईन का चालणं आता एवढं? हा ना, व्यायाम करणारे गेली रोज सकाळी. हा कसं दिसतंय मस्त बघा, सकाळी सकाळी ऊन पडलंय, अशा वातावरणात चाललंय आपण. काय 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 कुठे याच्यामध्ये इंडस्ट्रियल आहे आजूबाजूनी, काय माहिती. ह्या जंगलातून कुठं खालून असं त्या जंगलातून असं वर येतो तिकडे. कुठं डायरेक्ट मंदिरापाशी निघतो काय? इथे एक मंदिर आहे लागलं. हा का, या कोपऱ्यात मंदिर आहे, जायला पाहिजे. काय काय तिथे मंदिरात? कोणत्या देवाचं नाही लक्षात, पण मंदिर आहे छोटं. ओके, जाऊ एका दिवशी तिथं बी. एवढं वर्ष झालं पण अजून एकदा बी नाही गेलो मी तिथं. रस्त्याने इकडं रस्ता, इकडं चालत इकडून नाही, चालायला चालू आम्ही, चालायला चालू आहे, त्याच्यामुळे काही शॉर्टकटचं. अरे इकडून चला इकडून नवीन बघू जरा. मग काय ट्रेक पाहिजे ना. आपण सपाटी चलतोय दररोज. सपाटीला फरक आहे, कुत्र्यावणी धापा द्यायला. मग काय सपाटीला एवढं चाललं तरी धापा भरत नाही. किती चालतो आपण दररोज, तिथे इथं जाता युसर जीप बाहेर पडायची. मग काय
नितीन आपण चालू केलं तर फक्त दर रविवारी एक काही ना काहीतरी किल्ला 4 रविवार 4 किल्ले गेलो होतो आम्ही परत काय नाही जाऊ बाबा, आता जरा झाली रुटीन आपली महिना 2 महिना झाली. हो इकडं वर रस्ता आणि इकडून अरे ये नाही येत तुझ्या वरती जाऊ दर्शन वगैरे घेऊ. काही वेळेस नाश्ता पण असतो. तिथं वरती एकदा आम्ही गेलो ट्रॅक करून तो नाश्ता होता. हा का अरे रस्ता आहे का इथं पण? आहे की आहे काय जिथं निघन तिथं जाऊ पाणी मांडल्यानंतर बॉटल आणून दिली त्यापाशी. आहे कसला रस्ता आहे बाबा हा यास चला चलो गाईज फायनली हे बघा हत्यार उडवायचं वेळ आलेली आहे आणि आता हे मस्तपैकी उडून बघूयात. आता भंडारा डोंगराचा एक साईड व्ह्यू आहे तो कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. चला बघितलं ड्रोन शॉट कसे आलेच मस्त ना. चला आलो आता चालत इथं एक मंदिर आहे खाली बघू जाणं झालं तर तिथं बी जाऊ नाहीतर मग सरळ वरती लय दम लागलं बघ घांबी मला सगळं. काय आहे इथं काय आहे नाही पहिलंच आहे जुनं. बापरे जुनंच आहे. गुहा आहे काय बसायला चला. नाही ध्यानदार ना करायला असं काहीतरी तेव्हाच असणार बरोबर. अरे पाण्याचा पाईप काढला इथं टाक मोठी हौद असणार आहे तो. हा का काय आता आहे ना बसायला गुहा टाईपच आहे. हा का हे ध्यानदार ना करायला असं कुठं मंदिर कुठं आहे बरं का हे जे कोरलेलं आहे ना हे ह्याच्या काळात काशीद सम्राटच्या म्हणा ह्याच्या काळात हे केलेलं आहे ह्याच्या नंतर पण कोणी केलेलं नाही त्या अशा गुफा वगैरे. त्यांना वरती बघू आपण काय नक्की. हळू 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 गौतम बुद्धांचं ये ना ते काय आहे गौतम बुद्धाचं. हा का हे नव्हतं माहिती राव. अरे इथं आहे आम्ही आलेलो ना पहिले ह्या ट्रेकने गेलो असं. गौतम बुद्धांची मूर्ती वाटतं ना नमो बुद्धाय. हे सगळं जुनंच आहे. हे पाणी पाजत नाही म्हणून त्याचं पाणी पण काढून दिलं. काढून दिले हा तकडे हो ते काही पण असंच काढून दिले. हे बघ कसं केलंय. नमो बुद्धाय भंडारा डोंगरावरती. हे बघ कसं केलंय. जबरदस्त हा. दगडाला केलेलं नमो बुद्धाय पहिल्यांदा बघितलं वाच काहीतरी भंडारा डोंगरावर. मोठ्या मोठ्या ऑफिसेस मध्ये बुद्धांची मूर्ती आहे. हा. बुद्धांची मूर्ती म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. आमचे साहेब जैन वारोडीत त्यांच्या ऑफिस मध्ये गेलं की मूर्ती आहे ती. बरोबर एक एक जण खाली थांबा जवळ मध्ये सोपं नाही. आला तर दुसऱ्याने अरे इकडे इकडे खाली बसा खाली खाली बसा. कुठं उतरला रे?
डेंजरच आहे भाऊ एक चाळ उतरायचं काम. ते मशीन वगैरे घ्यायची बघू थांबा आपण पुढे जाऊ जरा. आहे की इथं ऐका मशीन ठेवा आतमध्ये पाहिजे तर. नाही नाही बापरे डेंजर. हे बघा स्तंभ हा ना. हे भांडर डोंगरावरती म्हणजे विश्वास नाही बसत असलं. काय काय भंडारा डोंगर रस्त्याने गेलो ना तर हे काय दिसणार ना तुम्हाला. पाय वाटे मागून तिथं हे सगळ्या गोष्टी बघा ना. स्तंभ मला म्हणतो स्तंभ 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 असणार आहे कारण तिथं बुद्धांचं आहे म्हणल्यानंतर. ते बघ ना मेणबत्ती वगैरे नाही मध्ये जागेवर कोरलाय. आहे त्याच्यावरती कोरलंय ते नाही ना ग्राइंडर काय. हा ना आणि रेडीमेड दगड आहे ना तो अख्ख्या दगडातून कोरून कोरून काढलेलं आहे ते सगळं. जागेवर आहे. मी बी पण पाहिजे ध्यानधारणा करायला बसलेत इथून. चांगलं आहे गोवा केली तर अख्खी चांगली भारी आहे उलट बसायला ह्याला त्याला. एक झालं की एक ध्यानधारणा करायची. पण आहे. समाधी घ्यायची काय. मस्त केलं का नाही? हा ना इकडून आलोच नव्हतं. नाही मी आलेलो नाही. हा का हे मंदिर तुम्ही भारी केलेलं आहे पण हे. आणि असंच या साईडने खालून आलो. पुढे मान खाली कर. हे बघा अजून एक ध्यानधारणा करायला बसले सगळे. मग हे काय एक 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 ध्यानधारणा करतात. चला तर अशा प्रकारे आपली ध्यान झालेली आहे. काम करायला चालू. चला टाकी पण लय मोठी आहे राव. राहिला असणार आहे कोणतरी इथं. पाणी बिणी तापवू देत हांड्यावर. हा हे काय ते सगळं हांडा कळशी ते सगळं आहे तिथं. एवढं सगळं भंडारा डोंगरावरचं पाहिलंय खरं कधी पाहण्यात नाही. ऐका काय चला आता पुढं मंदिर गाठायचं आहे. भंडारा डोंगरावर फक्त मंदिरच नसून ह्या गोष्टी पण आहेत हे खरं पहिल्यांदा कळलंय. गौतम बुद्धांचं आहे स्तंभ आहे गुहा आहे मागच्या साईडनी आणि एवढं सगळं एक 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 आम्ही आता चाललोय. आता मंदिर आलं वाटतं है ना. मंदिर बाप तेव्हा 25 वर्ष 30 वर्ष झालं इथं राहतोय तरी हे माहित नाही आपल्याला हा ना मंदिर आहे म्हणून इथं मंदिर आहे. हो चला पाया पडून घेऊ काय बघू आतमध्ये. जय श्रीराम. दर्शन घेतलं खरं तर ते महाराजांना विचारलं ते म्हणले तुकाराम महाराज वरती भंडारा डोंगराचे झाड आहे तिथं पण साधनेला बसायचे आणि इथं पण बसायचे. तर असं हे ठिकाण होतं आणि आता इथं थोडी जागेची कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्याच्यामुळे आपण न बोललेलं बरं. चला आलं आहे मंदिर बघा आता मेन मंदिर. हे बघा इथं वरती मेन मंदिर आहे तिकडं जायचं आहे. चलो हे बघा आले मागून सगळे. भारी वाटलं आज खरं भंडारा डोंगराचं. फक्त एक मंदिर नसून हे बाकीच्या गोष्टी पण आहेत हे पाहून बरं वाटलं. हा इथे चला इथे रस्ता सांगायला आलं काही. वरच्या मंदिरापासून मेन मंदिरापासून खालच्या मंदिरापर्यंत आता बघा इकडून पायऱ्या केल्यात बघा जायला यायला. अरे आलोय मंदिराच्या जवळजवळ. दम लागतंय एवढा पल्लेच अवघड आहे ना. खडी चढाई जरा हा ना त्याच्यामुळे
सनसेट पॉईंटला आलो काय ना. हा हा शेवटी जेवून निघाला. हा फायनली आलेलो आहे वरती. हो हा इकडून सावलीनी हा मंदिराचं सगळं कामाचं साहित्य आलं. चला मंदिर चला आलोय आता टॉपवरती. सगळं मंदिराचं बघा काम कसं चाललंय, जोरात चालू आहे. एक लेअर कार माग आलो होतो तेव्हा खिडकीपर्यंत होतं, फक्त ही जी खिडकी आहे ना तिथपर्यंत काम होतं. आता वरती होत चाललंय. बघा बिजाला लय गर्दी असते ना, ह्यावेळेस काही जमलं नाही यायला बिजाला. हो चला आता हे बघा कसले मटेरियल येऊन पडले कामाचं. पिलर साईडचे नक्षीकाम हे बघा सगळं. एवढं मटेरियल बघा मंदिराची फ्रंट बाजू. वरती मंदिरात आलोय आणि सगळ्यांना प्रसाद चहा भेटलाय मंदिरात आल्यावर. चलो गाईच फायनल झालं, दर्शन वगैरे झालं, ट्रेक झालाय, चहा पण भेटला, फ्रेश वाटलं, दर्शन केलं आणि आता निघालोय घरी. 3 गुंठे जागा मागं भेटणार आहे, 4 का 5 गुंठे या मंदिराला. मागच्या साईडला. आणि हे पुढे घेणार आहे ना पार रस्त्यापर्यंत स्लॅब भरून घेणार आहे. हॉल बनवणार आहे. हा का खालून. आता आपण हो नाही ह्यावेळेस. त्याला फोन करा एकदा. चला आता जाऊ रस्त्याने चालत मस्त ट्रेक झालाय. यस चलो गाईज फायनली ट्रेक वगैरे झालाय. हे बघा 2 गाड्या आणल्या होत्या, आम्ही आता चाललो घरी. चलो.